बघा मी तुम्हाला चपातीचा भुगा दाखवला आहे. त्यानंतर बघा माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मी तर काय केलेलं आहे, चपातीचे आणि भाकरीचे तुकडे केलेले आहेत आणि त्याला मिक्सरमधून असं काढून घेतलेलं आहे. सकाळचेच आहेत हे आणि माझ्या तोंडाला चव लागत नव्हती आणि मुलं पण म्हणले की चपातीचे पोहे कर. आम्ही याला चपातीचे पोहे म्हणतो, मणुक्याची खीर म्हणतात आणि किंवा मग चुरमा पण म्हणला जातो. बघा असं मोठं मोठं करण्यापेक्षा छोटं असं छान करायचं पोह्यासारखं आणि मस्तपैकी मी तेल टाकलेलं आहे कढईत. बघा आणि माझ्याकडून तेल चुकून पडलेलं आहे. त्यानंतर मोहरी तडतडू दिलेली आहे, पुन्हा जिरे टाकलेले आहेत आणि बघा खूप छान असं जिरे मोहरी जास्त टाकायची, छान लागतात फार. परत कांदा चिरला होता, 2 कांदे चिरले होते मी आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. बघा जसं कांदा आणि कांद्यामध्ये मीठ आणि हळद टाकल्यानंतर ते एकजीव होतं आणि मऊ होतं, त्याचप्रमाणे आपले पण नाते गोते असेच असतात. बघा कितीही जरी एकानं तिखट वागायचा प्रयत्न केला, दुसरा जरी मऊ असला तर ते मिसळून जाते एकमेकामध्ये. कुटुंब पण असंच असतं. बघा मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान तिखट टाकून हलवून दिलेलं आहे आणि मोठं मोठं शेंगाचं कूट काढून टाकलेलं आहे. नंतर त्यानंतर हे चपातीचा भुगा त्यामध्ये किंवा चपातीचा चुरमा किंवा तुकडे याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आणि छान हलवून घेतलेलं आहे. बघा तुम्हाला पण असं करून बघा, खूप छान आणि एकदम टेस्टी आणि मुलं डबल आमच्यात तर मागून खातात. बघा चपाती खूप छान असं हे आणि वाटोळी होणार नाही. शिळं अन्न टाकून देऊ नका, त्याच्यामध्ये जीवनसत्व वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये कॅन्सरचा धोका कमी होतो, पौष्टिक तत्व जास्त असतं चपातीमध्ये. शिळं अन्न आपण टाकून देणं बरोबर नाही. त्याला कमवायला खूप दिवस लागतात, पण टाकून द्यायला खूप दिवस लागत नाही, 2 मिनिटंसुद्धा लागत नाहीत. बघा मी त्याच्यामध्ये काय केले, थोडंसं पाणी टाकून वाफवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे. आणि आता बघा आपले तयार आहेत आपले चपातीचे पोहे आणि खूप छान लागतात. माझे मुलं तर फार आवडीने खातात. त्यांना जर म्हणलं चपातीचे पोहे आहेत तर 2 मिनटात संपून जातात. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे की इथं हे करत आहे, वाटाण्याच्या शेंगा आता खूप आलेल्या आहेत आणि माझ्या आवडीस वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या काय केल्यात मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि चपाती केलेल्या तव्यावरच टाकलेल्या आहेत. त्याला स्वच्छ खरपूस भाजून घेतलेला आहे, त्याच्यावर तेलाची धार टाकलेली आहे भाजून घेतल्यानंतर. आणि परत मी काय केलेलं आहे तर मीठ टाकलेलं आहे आणि असं शेंगा खायला खूप मजा लागते. असं वरपून खायचं आणि मधला भाग जो आहे असं उकडला जातो आणि खायला खूप छान लागतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू